जर तुमच्या परिचयामध्ये कोणाचा ITI डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग झालेली असेल तर त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला आवर्जून पोहोचवा किंवा या व्हिडिओला त्यांना शेअर करा, कारण नोट प्रेसमध्ये वॅकन्सी झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांकरता तिथे कुठलाही अनुभवाची गरज नाही. तर तिथे जर तुम्ही जागा बघाल तर 534 वॅकन्सी आहे. कुठे? करन्सी नोट प्रेस नाशिक. म्हणजे तुम्हाला सुवर्ण संधी मिळणार आहे आपल्या देशासाठी नोटा छापण्याची, तेही सरकारच्या अंडरमध्ये, ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये. तर ती वॅकन्सी आहे 534. याच्याकरता इंजिनिअरिंग डिग्री, इंजिनिअरिंग डिप्लोमा, ITI असे विद्यार्थी पात्र आहे जे फ्रेशर्स आहे. आणि फ्रेशर्स किंवा अनुभव असला तरी चालेल, पण अनुभवाची याच्यामध्ये अट नाही, म्हणजे कुठलाही अनुभव तुम्हाला आवश्यक नाही. तुम्ही फ्रेशर्स विद्यार्थी इथे भरू शकता. तर मग याच्यासाठी इलिजिबल जे ट्रेड आहे ते ट्रेडची इथे लिस्ट दिलेली आहे. डिप्लोमा झालेले किंवा BTech झालेले दोन्ही विद्यार्थी या ट्रेडचे, आता या ब्रँचेसचे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल पण आहे, मेकॅनिकल पण आहे, सिव्हिल पण आहे आणि अदर पण आहे. तर व्हिडिओला पॉज करायचा आणि बघून घ्यायचा आपली ब्रँच यामध्ये आहे का. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे NCVT मधनं असो किंवा SCVT मधनं असो, त्याची पण इथे आपण लिस्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन आहे, फिटर आहे आणि बरेचसे ट्रेड आहे, जवळपास 15 ट्रेड इथे इलिजिबल आहे. तर व्हिडिओला पुन्हा पॉज करायचं आणि बघून घ्यायचं की यामध्ये आपल्या ट्रेडचं नाव आहे का. आणि तुम्हाला जर फॉर्म अप्लाय करायचा असेल, अप्लाय सुरू झालेला आहे 20 एप्रिलपासून आणि लास्ट डेट आहे त्याची 19 मे पर्यंत, म्हणजे 19/5/2026 पर्यंत तुम्हाला तो फॉर्म काय करायचा, अप्लाय करायचा आहे. आणि याची जी परीक्षा आहे ती परीक्षा होणार आहे जून-जुलै 2026 मध्ये. सर्व काही तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक इथे दिलेली आहे, या लिंकला आपण पॉज करून बघून घ्यायचं, ठीक आहे. आता हे सर्व तुम्हाला डिटेल PDF वगैरे पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. तर डिटेल ॲडव्हर्टाईज पूर्णच्या पूर्ण ती आपल्या CST लॉन्चपॅडचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ जर बघायचा असेल, एकदम पूर्ण ॲडव्हर्टाईज समजून सांगितलेला, तर तो CST लॉन्चपॅडचं जे YouTube चॅनल आहे त्यावरती दिलेला आहे. धन्यवाद.